पक्षप्रमुख लोकसभा लढा म्हणाले तर लढणार असं अंबादास दानवेंनी इच्छा व्यक्त केली आहे। ठाकरेंनी विहिरीत उडी मारायला लावली तरी मारेन असंही दानवे म्हणालेत। तर मी लोकसभेसाठी इच्छुक आहे, पण पक्षप्रमुख आदेश देतील तो पाळणार असं चंद्रकांत खैरे म्हणालेत। निवडून येणं न येणं नशिबाचा खेळ आहे, बाळासाहेब असं म्हणायचे असंही खैरेंनी स्पष्ट केलंय। तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर तुम्ही रिंगणात उतरणार आहे? कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली उद्धवजी ठाकरे साहेबांनी तरी मी मारेल, बाकी तर निवडणुका लढायचा तर काही प्रश्नच नाही। म्हणजे निवडणुकीचे रिंगणात बिलकुल कायच प्रॉब्लेम, त्यांनी सांगितलं तर काही करेल मी। हे पहा, खैरे साहेब आमचे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे, त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे। निश्चित उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार, मग ती कोणाला उमेदवारी मिळो याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरजच नाही। चंद्रकांत खैरे पडल्यानंतर चंद्रकांत खैरेंबद्दल सहानुभूती वाढली आणि माझं बॅड लक होतं की मी पडलो किंवा पाडला। पण मी त्या ठिकाणी मी एकच सांगेल की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता म्हणते म्हणून त्या ठिकाणी माझी इच्छा आहे, परंतु ही इच्छा जरी असली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील तो आदेश पाळायचा। आपण आज्ञाधारक आहोत, त्यामुळे ते आहे। कोण पडलं, कसं पडलं, काय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या त्या राज्याचे प्रमुख जे होते त्यांनी खूप जोरात त्यांनी त्या ठिकाणी मला पाडलं।